महावितरणाच्या मृत्यूच्या सापळ्यात एक तरुण बळी. खेरडा येथील आर्मी भरतीची तयारी करणाऱ्या 20 वर्षीय तरुणाचा जीवघेणा मृत्यू. महावितरणाच्या गलथान कारभारामुळे जळगाव जामोद तालुक्यानं आज आपला एक होतकरू तरुण कायमचा गमावला आहे. खेरडा खुर्द येथील वणूर शिवारात शेतात काम करत असताना विजेच्या ताणाला स्पर्श झाल्यानं संकेत प्रभाकर वेरुळकर या 20 वर्षीय तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे घडलेल्या या घटनेनं संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून संतप्त नागरिकांनी महावितरणाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. संकेत हा अत्यंत मेहनती आणि जिद्दी तरुण होता. त्याने नुकतीच आर्मी भरतीची ग्राउंड टेस्ट यशस्वीरित्या पूर्ण केले होते आणि तो लेखी परीक्षेची जय्यत तयारी करत होता. मात्र काळानं त्याच्यावर घाला घातला. शुक्रवारी दुपारी आनंदा वेरुळकर यांच्या शेतात पेरणीचे काम सुरू असताना संकेतचा चुकून विजेच्या खांबाच्या ताणाला स्पर्श झाला. या ताणात उतरलेल्या वीज प्रवाहानं संकेतला जोरदार झटका दिला. त्याला उपचारासाठी तातडीनं जळगाव जामोद येथील रुग्णालयात हलवण्यात आलं, परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेनंतर मृत तरुणाच्या नातेवाईकांनी आणि उपस्थित नागरिकांनी संताप व्यक्त केला. महावितरणाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच या ताणात वीज प्रवाह उतरला होता. हा एक प्रकारे महावितरणाने लावलेला मृत्यूचा सापळाच आहे, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर लोंबकळणाऱ्या तारा, उघड्या डीपी आणि जीर्ण पोलांमुळे ग्रामीण भागात जीवितहानीचे संकट गडद झालं आहे. संकेतच्या निधनानंतर खेरडा खुर्द येथे शोकाकुल वातावरण पसरलं असून परिसरातील राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी महावितरणाला धारेवर धरलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे रंगराव देशमुख, काँग्रेसचे अविनाश उमरकर आणि डॉक्टर संदीप वाकेकर, आशिष वायझोडे यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. जळगाव जामोद पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून मृतदेहाचे शवविच्छेदन करून तो नातेवाईकांच्या स्वाधीन केला आहे. या दुर्दैवी घटनेनंतर महावितरणाचे वरिष्ठ अधिकारी खडबडून जागे होणार का आणि निष्पाप जीवांचे बळी थांबणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. पेरणी चालू असताना खांबाचा जो ताण असतो, तो ताणाच्या बाजूला काही तार पडलेला होता, बाजूला करायला गेला तो त्याला इलेक्ट्रिकच्या ताणाने पकडून धरले आणि तिथंच तो गतप्राण झाला. परंतु लगबगीनं सर्व गावकरी मिळून त्यांना सर्व दवाखान्यात हलवलं. दवाखान्यात डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. परंतु एवढं दुर्दैव खराब आहे महावितरण कंपनीचे गावोगावीचे हे गलथान कारभार. हा एकच मृत्यू नाही, असे असंख्य मृत्यू होतात आणि असंख्य गावामध्ये या इलेक्ट्रिक बोर्डानं थैमान घातलेलं आहे. कोणता अधिकारी कुठं दिसत नाही, कुठं कंप्लेंट करावं हे समजत नाही. शेतकरी बेचैन झालेले आहेत आणि या शेतकऱ्यांचा आक्रोश एवढा इलेक्ट्रिक बोर्डाच्या विरोधात वाढलेला आहे. आणि म्हणून आजच्या या संकेत प्रभाकर वेरुळकरच्या निमित्तानं आम्ही सर्व गावकरी, इथं सर्व गावकरी आणि तालुक्यातली सर्व मंडळी या ठिकाणी जमलेली आहे. ही फार भयानक भयानक विदारक घटना आहे. हे इलेक्ट्रिक बोर्डाला शर्मेची बाब आहे. महावितरण कंपनीला एक साला एक अधिकारी कुठे दिसत नाही, उपलब्ध होत नाही. आणि म्हणून आम्ही सर्व गावकरी या ठिकाणी आज बिलकुल विनंतीपूर्वक शपथपूर्वक त्याची शपथ घेऊन सांगतो की इलेक्ट्रिक बोर्डा महावितरणचा हा कारभार तालुक्यातला जर 8 दिवसाच्या अंतर यानं बरोबर केला नाही आणि 8 दिवसाच्या आत जर एखादी घटना घडली अशी दुसरी, तर आम्ही इलेक्ट्रिक बोर्डावाल्याला जागेवर ठेवणार नाही.